मारबत उत्सव आज मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। नागपूरमध्ये पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक काढण्याची अनेक दशकांची परंपरा आहे। मारबत मिरवणुकीसोबत शहराची, समाजाची इडापिडा, रोगराई, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा नाहीशा होतात अशी नागपूरकरांची श्रद्धा आहे। त्यामुळे मारबतच्या मिरवणुकीमध्ये हजारो नागपूरकर सहभागी होतात आणि त्यांचं दर्शन घेतात। मध्ये बडगे काढण्याची ही परंपरा आहे आणि एक अत्यंत रंजक आणि ज्वलंत विषयावर नागपूरच्या सामान्य जनतेने आपलं भाष्य केलेलं आहे, आपलं मत व्यक्त केलेलं आहे। दृश्यांमध्ये तुम्ही पाहू शकता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा एक बडगा, यांचा एक पुतळा जो आहे तो या मिरवणुकीमध्ये सामील करण्यात आलेला आहे आणि ट्रम्पने भारतासह जगातील विविध देशांवर जे टॅरिफ लावणं सुरू केलेलं आहे त्याच्यावर भाष्य जो आहे तो या बडग्याच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे फक्त नागपूरचेच प्रश्न नाही तर समाजापुढील, देशापुढील महत्त्वाचे जे आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक प्रश्न असतात त्याच्यावरही भाष्य या मिरवणुकीच्या माध्यमातून होतात। त्याच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांची टिंगल उडवता येईल अशा पद्धतीचे विविध बॅनर्स जे आहेत ते लावण्यात आलेले आहे आणि त्याच्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेला जो टॅरिफ लावण्याचा धोरण आहे त्याच्यावर टीका करण्यात आलेली आहे। त्यामुळे एक वेगळा बडगा, एक वेगळा भाष्य जो आहे तो नागपूरच्या या मारबत मिरवणुकीच्या माध्यमातून आपल्याला या वर्षी पाहायला मिळत आहे। विविध विषयांवर बडगे जे आहेत ते या मिरवणुकीमध्ये काढले जातात आणि अमेरिकेचे राष्ट्रपती, जगातील सर्वात शक्तिशाली देशाचे राष्ट्रपती जे मानले जातात डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या धोरणावर नागपूरच्या सामान्य माणसांनी त्यांच्या पद्धतीने या मिरवणुकीतून टीका केलेली आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। तर काळी आणि पिवळी मारबतची मिरवणूक निघालेली आहे। इडापिडा घेऊन जा असं सांगत या मारबतला विनवणी केली जाते। 1981 पासून मारबत मिरवणूक काढण्याची परंपरा आहे। इंग्रजांच्या विरोधात सुरू झालेली ही परंपरा आहे। आता सामाजिक प्रश्नांच्या अवतीभोवती ही प्रथा स्थिरावलेली। काळी आणि पिवळी अशा दोन मारबतची मिरवणूक निघते। पिवळ्या मारबतचं देवीच्या रूपात पूजन केलं जातं। मारबत उत्सवाला तब्बल 144 वर्षांची परंपरा आहे। संपूर्ण जगात केवळ नागपूरमध्येच मारबत मिरवणूक निघते। बांकाबाईच्या नवऱ्यानं तिच्या कृत्याचा विरोध केला नाही म्हणून त्याचाही बडग्या म्हणजेच पुतळा बनवून निषेध केला जातो। वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचं मारबतीला साकडं घालतात। रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झालेली आहे। प्रचंड संख्येने नागपूरकर या मारबतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। पिवळी मारबत आणि काळी मारबत अशा दोन मारबतींची मिरवणूक निघते आणि राज्यातील, शहरातील इडापिडा, रोगराई, अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा दूर होऊ देत अशी प्रार्थना मारबतकडे केली जाते। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। पिवळी मारबतची देखील मिरवणूक निघालेली आहे तर काळी मारबतची देखील मिरवणूक निघालेली आहे। काही वेळातच या दोन्ही मारबती एकमेकांसमोर येतील। 144 वर्षांची ही परंपरा आहे। हजारोंच्या संख्येने नागपूरकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। काळी मारबत नेहरू चौकामध्ये पोहोचलेली आहे तर काही वेळातच पिवळी मारबत देखील इकडे पोहोचेल।
विविध विषयांवर निघणारे बडगे हे देखील मारबतचं आकर्षण मानलं जातं। यंदा दहशतवाद असेल किंवा डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर जो अतिरिक्त कर लादण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या निषेधार्थ म्हणून बडगे काढले गेलेले आहेत। या मिरवणुकीमध्ये नेहरू चौकामध्ये या दोन्ही मारबती एकत्र येतील। पिवळी मारबत देखील नेहरू चौकामध्ये पोहोचलेली आहे, तर काळी मारबत देखील नेहरू चौकात पोहोचलेली आहे आणि त्यानंतर या एकमेकींसमोर येतील। रजत वशिष्ठ आपल्याला अधिक अपडेट देतील। रजत, पिवळी मारबत जी आहे ती पण आता मस्का 7 परिसरात नेहरू चौकावर पोहोचलेली आहे आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये किंबहुना काही क्षणांमध्ये दोन्ही मारबत जे आहेत ते एकत्रित आणल्या जातील आणि एक नागपूरच्या परंपरेचा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा एक वेगळा चित्र आपल्याला पाहायला मिळेल। माझे कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणावर गर्दी जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे नागपूरकर ही परंपरा पाळण्यामध्ये कुठेही कमी पडत नाही। हजारोंची गर्दी जी आहे ती या ठिकाणी नेहरू चौकावर आपल्याला पाहायला मिळत आहे। विविध मुद्द्यांवरील बडगे जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। मात्र सध्या सर्वांचा लक्ष जो आहे तो दोन्ही मारबत त्यांचे दर्शन घेण्याकडे आणि दोन्ही मारबतचे एकत्रीकरण होऊन नागपूरची जवळपास 140 वर्ष जुनी परंपरा पाळली जाणार आहे। रजत, आपण पाहतोय डोनाल्ड ट्रम्प यांचा एक बडगा इकडे काढला गेलेला आहे, काय वैशिष्ट्य आहे त्याचं? नक्कीच डोनाल्ड ट्रम्पचा बडगा पण या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि विविध जे सामाजिक प्रश्न आहेत त्यांच्यावरील भाष्यासह आंतरराष्ट्रीय जो प्रश्न टॅरिफचा जगासमोर उभा ठाकलेला आहे, भारतासमोर डोनाल्ड ट्रम्पने टॅरिफच्या माध्यमातून काही आव्हान निर्माण केले आहे त्याच्यावरचा भाष्य करण्यात आलेला आहे आणि भारतासोबत मैत्रीचा सोंग करत कसं पाकिस्तान धाजिडणं धोरण अमेरिकेचं आहे त्या संदर्भातले फलक जो आहे तो डोनाल्ड ट्रम्पच्या या बडग्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। रजत, साधारण किती वेळानं या दोन्ही मारबती एकमेकांसमोर येतील? सध्या दोन्ही मारबत समोरासमोर आणण्यात आलेल्या आहेत आणि प्रशासनाकडून गर्दी सांभाळली जात आहे आणि एकदा गर्दी नियंत्रित करण्यात प्रशासनाला यश मिळालं की त्याच्यानंतर दोन्ही मारबत जे आहेत त्यांचं एकत्रीकरण होईल। सध्या हळूहळू पिवळ्या मारबतची जी मिरवणूक आहे ती आधीच थांबलेल्या काळ्या मारबतीच्या मिरवणुकीसोबत समाहित होत आहे आणि थोड्या वेळामध्येच या ठिकाणी नेहरू चौकावर तो दृश्य जो प्रत्येक नागपूरकर, विदर्भातला प्रत्येक नागरिक पाहण्यासाठी नागपुरात पोहोचतो, हजारोंच्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेली आहे, तो दृश्य आपल्याला पाहायला मिळेल। निश्चित रजत, आपण पाहतोय की प्रचंड मोठ्या संख्येनं नागपूरकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत, काय भावना आहेत नागपूरकरांच्या या प्रथेमागे, या परंपरेमागे? मारबतची मिरवणूक जेव्हा दरवर्षी निघते एक घोषणा, एक घोष जो आहे तो नागपुरात सर्वत्र ऐकायला मिळतो। पहाटेपासूनच ती घोषणा गल्लोगल्ली ऐकायला मिळते आणि ती म्हणजे इडापिडा रोगराई घेऊन जागे मारबत, म्हणजेच शहरावरील, समाजावरील, कुटुंबावरील जी इडापिडा आहे, रोगराई आहे ती मारबत सोबत, मारबतीच्या मिरवणुकीसोबत शहरातून आणि लोकांच्या जीवनातून निघून जाते, ही लोकांची भावना आहे आणि त्या भावनेमधूनच लोक या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। आपल्या लहान मुलांना, घरातील जे वृद्ध आहेत, आजारी आहेत, त्यांना या मिरवणुकीमध्ये आणून एकदा दर्शन घडवण्याचा, एकदा मारबतीचा स्पर्श करून घेण्याचा प्रयत्न लोकांचा असतो। प्रचंड गर्दी असली तरी अनेक पालक आपल्या लहान मुलांना या ठिकाणी घेऊन येतात आणि ती भावना आहे, ती श्रद्धा आहे की मिरवणुकीमध्ये मारबतचं दर्शन घेतलं की मुलांचं आयुष्य रोगमुक्त होतो। त्यामुळेच त्या भावनेतून लोक या मिरवणुकीमध्ये पोहोचतात। प्रचंड गर्दी असते, लोकांना धक्काबुक्कीचा त्रासही सहन करावा लागतो, तरी लोक या ठिकाणी श्रद्धेतून, आपल्या भावनेतून येतात। निश्चित सध्या आपण दृश्य पाहतोय नागपूरमध्ये दोन्ही मारबती या एकमेकांसमोर आलेल्या आहेत।
मोठ्या संख्येनं नागपूरकर सहभागी झालेले आहेत. रजत, जसं तुम्ही सांगितलं की नागपूरकरांच्या स्थानिक समस्यांचे देखील बडगे काढले गेले, काय समस्या आहेत नागपूरकरांच्या? यावेळी मारबतने कोणती इडापिडा दूर करावी असं त्यांना वाटतं? वेगवेगळे फलकही लोकांच्या हाती दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये खड्ड्यांचा प्रश्न असेल किंवा स्वच्छतेचा प्रश्न असेल, त्या संदर्भातले काही संदेश घेऊन लोक जे आहेत त्या संदर्भातले बडगे जरी अजून दिसले नसले तरी महापालिकेला कुठंतरी जाग यावी या अनुषंगाने स्वच्छतेसंदर्भातले प्रश्न जे असतील किंवा रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भातले जे प्रश्न असतील त्यांच्यावरील बडगे जे आहेत ते किंवा त्या संदर्भातले जे संदेश जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी या मिरवणुकीमध्ये पाहायला मिळतात. या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. आणि या दृश्यांचा